खूप दिवसानंतर आहे ना मी ब्लॉग अपलोड करत आहे. तर त्याचं कारण काय, मी यूट्यूब चॅनलला लवकरच मोठा व्हिडिओ अपलोड करेल असो. त्यानंतर सकाळी मस्त असं उठले 5:30 वाजता, आवरून वगैरे घेतले, कारण खूप दिवसानंतर आहे ना मी आज ग्राउंडला जाणार होते. बाहेर बघितलं तर खूप जास्त असा अंधार होता आणि रोडला गेल्यानंतर पण खूप अंधार होता, कारण पाऊस पडल्यामुळे ना खरंच खूप जास्त अंधार दिसत होता. त्यानंतर आहे ना आम्ही निघालो ग्राउंडसाठी. तर ग्राउंडवर गेल्यानंतर कोणच लोक दिसत नव्हते. थोड्या वेळानंतर खूप जास्त लोक दिसत होते आणि त्यानंतर चिखल तुम्ही बघू शकताय, खूप जास्त चिखल झालेला होता. नंतर म्हटलं ताईला तुम्ही आपण दोघं थोडंसं व्हिडिओ वगैरे काढून घेऊ. तर घरी आले तर बघते तर काय, प्रिशा मात्र झोपलेली होती आणि प्रिशाचे पप्पासुद्धा झोपले. म्हटलं प्रिशा झोपली तोपर्यंत मस्त अशी आंघोळ वगैरे करून घेते, कारण नंतर आहे ना ती काहीच करून देत नाही. आंघोळ वगैरे झाली, पण मी आरशात व्हिडिओ काढते हे जे काही लेकीला देखवत नव्हतं. मग ती म्हटली मम्मा तू काय करते, मग ती सुद्धा आली. म्हटलं चल तू आली तर तुलासुद्धा व्हिडिओमध्ये घेते. मग काय प्रिशालासुद्धा छोट्याशा अशा व्हिडिओमध्ये घेतले. त्यानंतर आमच्यासाठी गरमागरम असा चहा ठेवला, चहा वगैरे पिलं आणि त्यानंतर प्रिशाचा नाश्ता चालू झाला. प्रिशाच्या नाश्त्यामध्ये ना मस्त असा आलू पराठा बनवलेला, तेच मी तिला इथे ना भरवायला घेतलं होतं. मस्त असं टी व्ही बघत बघत ती छान असतं एन्जॉय करत खात होती. तिचं खाऊन वगैरे झालं. आज प्रिशाच्या पप्पांची ड्युटी होती इव्हिनिंगला, त्यामुळे म्हटलं पटकन कपडे धुवून घेऊ, कारण प्रिशानंतर मध्ये मध्ये करते म्हणून मला काही कपडे वगैरे धुवून घेता येत नाही. म्हणून म्हटलं चला कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर टिफिन बनवायला घेतलं. त्यासाठी सर्वात आधी तर चपात्या वगैरे करून घेतलं, पण प्रिशा मॅडमला काय मला स्वयंपाक करून द्यायचंच नव्हतं. त्यानंतर ना आज डब्यामध्ये बनवलेलं चपाती, बटाट्याची भाजी आणि भात बनवलेला. हा छोटासा डब्बा आहे ना दिसतोय, पण खरंच खूप मोठा डबा होता. त्यानंतर ना मस्तपैकी म्हटलं माझं कसं अवतार झालं ते तरी बघून घेऊयात, आणि ते प्रिशाचं आमच्या वेगळंच काहीतरी चालू होतं. नंतर तिची आंघोळ वगैरे राहून तिला ना दुपारी झोपवलेला. ती झोपली तर थोड्या वेळात बघते तर काय खूप जास्त मोठा असा पाऊस चालू होता बाहेर, आणि खरंच ह्या उन्हामध्ये पाऊस चालू आहे, खरंच खूप डेंजर आहे. तर ह्या पावसामध्ये ना खरंच कोणी बाहेर नका निघू, असं म्हणतात की पाऊस चांगला नाही. सो असं त्यानंतर म्हटलं थोडंसं क्लिप्स काढून घेऊयात. छोटासा असा क्लिप्स वगैरे काढून घेतल्यानंतर प्रिशासुद्धा उठलेली. प्रिशा मॅडमच्या आमच्या वेगळंच असे काही नाटकं झाले. त्या हल्ली ना प्रिशा खूप जास्त नाटकं करते. चला तर मला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सोबत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढे ना मी कंटिन्यू व्हिडिओ करेल. चलो बाय बाय.